नमस्कार, मी स्वाती देवळे. UGC नेट परीक्षेच्या संदर्भात आपण बोलतो आहोत आणि ही नवीन प्लेलिस्ट विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मी करते आहे. तर आपण असं बघितलं की 2 कोड असतात, त्यापैकी आपण 25 हा कोड निवडूया, कारण हा सर्वसाधारण संस्कृतचा कोड आहे आणि त्यामध्ये त्याचा अभ्यासक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि व्यापक आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येणार नाही की नक्की काय अभ्यास करायचा ते कळलंच नाही. तर त्याचा अभ्यासक्रम आपल्याला त्याच्या वेबसाईटवरून म्हणजे UGC नेटच्या वेबसाईटवरून आपल्याला डाउनलोड करून घेता येतो आणि तिथेच तुम्हाला मटेरियलही मिळू शकतं. तर आपण एक काम करूया की हा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे 10 युनिट्समध्ये विभागलेला आहे, तर तो प्रत्येक मुख्य विषयाचे 2 भाग करूया आपण. पहिला जो भाग आहे तो वैदिक साहित्याचा आहे. त्याच्यामध्ये वैदिक साहित्याचा सामान्य परिचय येतो की वेदांचा काळ कुठला होता, वेगवेगळ्या लोकांनी त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे. म्हणजे अगदी मॅक्स मुलरपासून बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये वेदांचा काळ सांगितलेला आहे, तो काय आहे. संहिता साहित्य काय आहे, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद आणि वेदांगांचा अभ्यास. वेदांग जे आहे शिक्षाकल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष यांचा अतिशय प्राथमिक असा परिचय. त्याच्यानंतर युनिट 2 मध्ये म्हणजे हा जो पहिला भाग आहे वैदिक साहित्याचा, त्याची 2 युनिट केलेली आहेत आपण. एक पहिला आत्ता बघितलं वैदिक साहित्याचा सामान्य परिचय काय आहे तो आपण बघणार आहोत. आणि मग ऋग्वेदातील प्रमुख सूक्त कोणती आहेत, यजुर्वेद आणि अथर्ववेदातील सूक्त कोणती आहेत, याशिवाय निरुक्त आणि वैदिक व्याकरणातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर या संदर्भात आपण युनिट 2 मध्ये बोलणार आहोत. दुसरा जो भाग आहे तो दर्शनशास्त्राचा. त्यातला पहिलं जे युनिट आहे त्याचे पण 2 भाग केलेले आहेत आपण, सामान्य परिचय आणि सखोल अभ्यास. तर त्याचं जो पहिलं हे आहे सामान्य परिचयामध्ये, तर दर्शनशास्त्र म्हणजे काय, त्याचा सामान्य परिचय. त्याच्यानंतर प्रमाण मीमांसा, नास्तिक दर्शन म्हणजे चारवाक, जैन आणि बौद्ध अशा पद्धतीचं नास्तिक दर्शनं आहेत ती त्याचे ग्रंथ. आणि आस्तिक दर्शन म्हणजे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत यांची मूळ तत्व. तर अशा पद्धतीचे 2 भाग येतात दर्शनांमध्ये, नास्तिक आणि आस्तिक दर्शन. तर हा सगळा सामान्य परिचय आपण बघणार आहोत. आणि सखोल अभ्यास करताना मात्र दर्शनशास्त्राचा विशिष्ट अभ्यास, सांख्यकारिका, वेदांतसार, तर्कभाषा, तर्कसंग्रह आणि पतंजलीची योगसूत्र यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. हे झालं दुसरं युनिट. तिसरं युनिट असतं व्याकरण आणि भाषा विज्ञान. हे अतिशय महत्त्वाचे. व्याकरणाचे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तर व्याकरण आणि भाषा विज्ञानाचा सामान्य परिचय, जे आपण म्हणतोय की परिचय द्यायचा फक्त. पाणिनीय शिक्षा, भाषा विज्ञानातील संकल्पना म्हणजे भाषेची व्याख्या, ध्वनी विज्ञान, उदात्त, अनुदात्त, स्वरित अशा पद्धतीचं काही भाग केलेले आहेत ते. पदविज्ञान, वाक्यविज्ञान, अर्थविज्ञान आणि इंडो युरोपियन भाषाकुळ काय आहे, तर हा एक वेगळा भाग आहे. तर तो पण आपण बघणार आहोत सामान्य परिचयामध्ये. आणि मग त्याच्यानंतर त्याचाच दुसरा भाग म्हणजे व्याकरणाचा विशिष्ट अभ्यास. सिद्धांत कौमुदी असेल, महाभाष्य असेल किंवा वाक्यपदीय असेल, तर अशा 3 ग्रंथांचा अभ्यास करणार आहोत. चौथं जे युनिट आहे ते संस्कृत साहित्य आणि काव्यशास्त्राचं आहे. अतिशय सुंदर युनिट आहे, कारण त्याच्यामध्ये सामान्य परिचयामध्ये साहित्य, काव्यशास्त्र, छंदांचा सामान्य परिचय, वेगवेगळे कवी आणि लेखकांचा परिचय, नाटककारांचा परिचय. अनेक संस्कृतमध्ये सुंदर अतिशय रसपूर्ण अशी नाटकं आणि काव्य लिहिलेले नाटककार आहेत आणि कवी आहेत, तर त्यांचा. आणि काव्यशास्त्राचा उगम, विकास आणि प्रमुख त्याचे जे घटक आहेत ते. तर असा सामान्य परिचय असणार आहे. आणि मग विशिष्ट अभ्यासामध्ये बुद्धचरित, रघुवंश, किरातार्जुनीय, शिशुपालवर, अभिज्ञान शाकुंतल, मृच्छकटिक अशी काही ठराविक त्यातले अंक आणि सर्ग आहेत. अख्खी नाटकं आपण बघणारच आहोत, याचा सारांश बघणारच आहोत, पण त्यातले विशिष्ट जे अंक आहेत, विशिष्ट सर्ग आहेत, तर ते पण आपण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये त्या कवीचं, त्या नाटककाराचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं काय म्हणतात ओळख होते आपल्याला, की त्याचं वैशिष्ट्य कळतं त्या नाटककाराचं. त्याच्यानंतर भरतमुनींचं नाट्यशास्त्र बघणार आहोत. आनंदवर्धनांचा धन्यालोक आणि मम्मटाचा काव्यप्रकाश आणि विश्वनाथांचं साहित्य दर्पण असा सखोल अभ्यास करणार आहोत. 5वं जे युनिट आहे ते पुराण, इतिहास, धर्मशास्त्र आणि अभिलेख. हे थोडंसं अवघड म्हणणार नाही मी, पण थोडं विचार करण्याजोगं असं आहे, कारण अनेक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. सामान्य परिचयामध्ये रामायण, महाभारत आणि पुराण यांचं विषय आणि महत्त्व बघणार आहोत. आणि प्रमुख स्मृती ग्रंथांचा म्हणजे मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती या 2 स्मृती आहेत प्रमुख, तर त्यांचा आणि अर्थशास्त्राचा परिचय करून घेणार. आणि सखोल अभ्यास करताना मात्र
कौटिल्य अर्थशास्त्राचं पहिलं अधिकरण फक्त बघणार आहोत, विनयाधिकारिक म्हणतात त्याला, आणि मनुस्मृतीतला मधला अध्याय 1, 2 आणि 7 आणि याज्ञवल्क्य स्मृती त्याच्यामध्ये सुद्धा व्यवहाराध्याय बघणार आहोत. आणि ब्राह्मी लिपीचा इतिहास काय आहे, ब्राह्मी लिपी शिकणार नाही आहोत आपण, ब्राह्मी लिपीचा इतिहास काय, ती कशी तयार झाली, आणि अशोक खारवेल रुद्रदामन पुलकेशी द्वितीय यांचे प्रमुख शिलालेख कोणते आहेत आणि त्याचा थोडासा अर्थ. तर असा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. ही अशी साधारणपणे 5 युनिट एकूण आहेत, त्याचे आपण 10 विभाग केलेले आहेत आपल्या सोयीसाठी, आणि त्याचा टप्प्याटप्प्याने आपण अभ्यास बघणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं जे युनिट बघितलं त्याचा पहिला तुम्हाला सामान्य परिचय असा तुम्हाला मिळेल, तो म्हणजे वैदिक साहित्य, वैदिक साहित्याचा सामान्य परिचय, वेदांचा काळ, वेगवेगळ्या तत्वज्ञानांची, विचारवंतांची मतं त्याच्यावरची, नंतर संहिता साहित्य, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद कशी तयार झाली आणि त्यांचाही काळ कोणता आहे, त्याचप्रमाणे शिक्षाकल्प, व्याकरण, ज्योतिष, छंद आणि निरुक्त यांचा प्राथमिक परिचय असा पुढचा व्हिडिओ असणार आहे. तर या प्लेलिस्टला मला असं वाटतंय की तुम्हाला खूप आवडेल, कारण हिंदी आणि इंग्रजीमध्ये UGC नेटचा अभ्यास कसा करायचा ह्याचे खूप व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती, पण मला असं वाटतं की मराठीचा सविस्तर अभ्यास मराठीतून संस्कृत भाषेचा तर हा पहिल्यांदाच असेल असं मला वाटतंय. तर तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या. संस्कृत हा स्कोरिंग विषय आहे, तसंच अभ्यासाचा, सखोल अभ्यासाचा विषय आहे. आपल्याला त्यामुळे भारतीय संस्कृतीमधले अतिशय महत्त्वाचे घटक कळणार आहेत. तर सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि संस्कृत प्रेमींसाठी सुद्धा ही प्लेलिस्ट अतिशय महत्त्वाची आहे, ती मी तयार करण्याचा प्रयत्न करते. भरभरून प्रतिसाद द्या या प्लेलिस्टला आणि अभ्यास करत राहा, ऐकत राहा, वाचत राहा.